नमस्कार मित्रांनो, आपल्याला कळलंच असेल की आज आपण चंदेरी दुनियेत जाणार आहोत. चंदेरी दुनिया म्हणजे काय हो? चंदेरी दुनिया म्हणजे दिसायला झगमगाट, बाहेरून सगळं सुंदर, यशस्वी, आनंदी वाटतं. चंदेरी विश्व म्हणजे अगदी स्वप्नासारखं आहे. इथे चमक आहे, हसू आहे. या चंदेरी दुनियेचं सगळ्यांना आकर्षण असतं. चमकते रंग, झगमगती स्वप्न, डोळे आपले भुलतात, मन त्यामध्ये अडकून जातं. आपल्या मनाला भावून जाणारं, हळुवार करणारं असं हे आवडीचा हा विषय आहे आणि मनाला भुरळ घालणारी अशी ही चंदेरी दुनिया. आपली दिल की धडकन म्हणजे प्यारी मधुबाला असं म्हणत सगळ्या जगावर, सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी अशी ही एकच सौंदर्यवती, मनमोहिनी अशी ही मधुबाला. मधुबाला म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचं तेजस्वी नाव होतं. तिचं खरं नाव मुमताज जहाँ बेगम देहलवी. तिला पाहताच अनेकांचा कलिजा खलास झाला, हृदये विरघळून गेली. तिचं सौंदर्य, तिचे डोळे अगदी बोलके होते. सौंदर्य, अभिनय आणि दुःख यांचं जिवंत प्रतीक होती ती. मधुबालाचं नाव घेतलं की तो चंदेरी काळ अगदी डोळ्यासमोर उभा राहतो. मधुबालाचं सौंदर्य थेट मनातच उतरायचं. ती पडद्यावर आली आणि सौंदर्याचं नाव मिळालं मधुबाला. मधुबाला म्हणजे दिल की धडकन तर होतीच, पण मुघले आझम, महाल, चलती का नाम गाडी, मिस्टर अँड मिसेस सौंदर्य मोहिनी घालणारं होतं आणि तिच्या अजरामर आठवणीही आहेत आणि सर्वांच्या मनामध्ये एक राज्य करणारी सौंदर्यवती अशी मधुबाला. तसंच वेदना, भावना आणि गंभीर भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारणारी अशी मीना कुमारी. मीना कुमारी फक्त अभिनेत्री नव्हती, तिने जगलेल्या वेदना आणि त्या पडद्यावर अमर करणारी ती कलाकार होती. भावना थेट मनाला स्पर्श करणारी होती. मीना कुमारीचं खरं नाव महजबी बानो होतं. तिने लहानपणापासूनच सिनेमात काम सुरू केलं होतं. ती बाल कलाकार म्हणून चमकली होती. अभिनय हेच तिचं आयुष्य बनलं होतं. तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र आनंद कमीच मिळाला. वैवाहिक जीवनात तणाव, एकटेपणा आणि आजारपण या सगळ्यांनी तिला मोडून काढलं होतं. पण तरीही तिने अभिनय सोडला नाही. तिचे प्रसिद्ध चित्रपट म्हणजे बैजू बावरा, साई बीबी और गुलाम, पाकीजा, काजल, दिल एक मंदिर है हे सिनेमे, हे चित्रपट तिचे खूप गाजले. तिचं हसू कमी पण भावना मात्र खोल असायच्या. तिने दुःख जगलं म्हणूनच अभिनय तिचा अजरामर झाला. ती रडली नाही, पण तिने आपल्या अभिनयामध्ये तिचं रडणं बदललं. वेदना, भावना आणि गंभीर भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारणारी मीना कुमारी. त्यांचा एक सीन पाहिला की डोळ्यात पाणी येतं आणि मनात आदर उभा राहतो. नजरेतून अभिनय करणारी म्हणजे नूतन. शांतपणातली ताकद म्हणजेच नूतन. नूतन आजही आठवते, कारण तिचा अभिनय अगदी शांतपणे आपल्या मनामध्ये उतरतो. नूतन म्हणजे संवाद कमी पण नजरेतून सगळा अभिनय सांगणारी अशी ती
अभिनेत्री होती. ती कधीच नाटकी वाटली नाही. अभिनय तिचा खराच होता. दुःख, त्याग, आत्मसन्मान नितांत सुंदरपणे तिने साकारला आहे. पडद्यावरही आणि आयुष्यातही कधी दिखावा केला नाही. नूतन म्हणजे केवळ अभिनेत्री नव्हे, तर ती शांत अभिनयाची परिभाषा होती. तिचा अभिनय मनाला भिडणारा होता. सीमा, सुजाता, बंदिनी या चित्रपटातून तर त्यांनी स्त्रियांच्या वेदना, त्याग, आत्मसन्मान अतिशय संवेदनशीलपणे साकारले होते. संवादांपेक्षा नजरेतली भावना त्यांची जास्त बोलायची. हीच तर खरी नूतनची ओळख होती. वैयक्तिक आयुष्यात सुद्धा नूतन साध्या, स्पष्टवक्त्या आणि आत्मसन्मानी होत्या. आता लावणीचा ठसका, जयश्रीचा जलवा आणि तालावरची मोहिनी म्हणजेच जयश्री गडकर, घुगरांची छमछम आणि आदांचा ठसका. लावणीमध्येही शालीनतेचा साज, कटाक्ष एक आणि मैफिल येई रंगात. लावणीला सुसंस्कृत आणि सौंदर्य देणारी म्हणजेच जयश्री. कटाक्षातली धार आणि पावलातली शिस्त हेच म्हणजेच लावणीला त्यांनी सौंदर्याचं आणि प्रतिष्ठेचं रूप दिलं. जयश्री गडकर यांचं सौंदर्य दिखाव्याचं नव्हतं. ते संस्कारांनी नटलेलं, शांत आणि तेजस्वी होतं. चेहऱ्यावर सात्विक तेज, नजरेत नम्रता, वागण्यात सुसंस्कृतपणा हेच त्यांचं खरं सौंदर्य होतं. प्रेक्षकांच्या मनात श्रद्धा आणि आदर निर्माण केला आणि आपल्या लावणीतून त्यांनी मराठमोळा ठसका दिला. अशी ही आपली लावण्यवती जयश्री गडकर. शर्मिला टॅगोर. शर्मिला टागोर ही अतिशय साधेपणा, सुसंस्कृतपणा आणि आत्मभान यांचा सुंदर समतोल. प्रसिद्ध असूनही तिचे जमिनीवर पाय होते. शांत, सौंदर्य आणि शिस्तबद्ध जीवन आणि आत्मसन्मान हीच शर्मिला टागोर यांची खरी जीवनशैली. नजरेतून बोलणाऱ्या भावना, नैसर्गिक अभिनय आणि जीवनशैली सुद्धा साधी होती. शर्मिला म्हणजे शालीनता, सौंदर्य आणि दमदार अभिनयाचं अजरामर नाव. त्यांच्या भूमिका आराधना, काश्मीर की कली, अमर प्रेम या गाजलेल्या आहेत. शांत सौंदर्याची मोहिनी म्हणजेच शर्मिला टागोर. नजरेतून बोलणाऱ्या भावना आणि नैसर्गिक अभिनय हीच त्यांची खासियत होती. त्यांच्या भूमिका मनात खोलवर उतरतात. शर्मिला टागोरला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. फिल्मफेअर पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार असे पुरस्कार मिळालेले आहेत. साधी, सुसंस्कृत आणि शिस्तबद्ध अशी जीवनशैली. चला, आता आपली आवडती नायिका, आवडती अभिनेत्री आताच्या काळातली म्हणजेच माधुरी दीक्षित. सौंदर्य, नृत्य आणि अभिनयाचं अजरामर नाव म्हणजेच माधुरी दीक्षित. नृत्यांगना, मोहक हास्य, भावपूर्ण अभिनय आणि अद्भुत नृत्यकला हे तिचं वैशिष्ट्य आहे. माधुरी म्हणजे हास्याची मोहिनी, नृत्याचा ठसका आणि अभिनयाची खोली. जिथे हास्य नाचतं तिथेच माधुरी असते. तिचं तेजाब चित्रपटातून पदार्पण झालं आणि ती बॉलिवूडची ज्वलंत अभिनेत्री म्हणून गाजली. माधुरी दीक्षित म्हणजे सौंदर्य, नृत्य आणि अभिनयाचा सुंदर संगम आहे. तिचा शिस्तबद्ध दिनक्रम असतो. सकाळी योग आणि व्यायाम, तसंच नृत्य सराव, फिटनेसवर लक्ष, तसंच कुटुंब यांचा
संतुलित वेळापत्रक, साधेपणा आणि नम्रता तिच्यामध्ये आहे. प्रसिद्ध असूनही जीवनात साधेपणा राखला आहे. कुटुंबासोबत साधं, प्रेमळ जीवन. प्रसिद्ध असूनही जमिनीवर पाय आहेत. आयुष्यातील प्रत्येक क्षणाची कदर आहे. तिला 6 फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले आहेत. तसंच पद्मश्री 2008 साली मिळाली आहे. तिचे गाजलेले चित्रपट म्हणजे तेजाब, दिल, साजन, बेटा, हम आपके है कौन, देवदास आणि दिल तो पागल है. अशी ही माधुरी दीक्षित सर्वांच्या दिल की धडकन आहे आणि सर्वांच्या मनावर अजूनही राज्य करत आहे. अशा ह्या चंदेरी दुनियेतील चित्रतारका आपण यापुढेही माहिती घेणार आहोत. तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. नमस्कार.